आयुर्वेदिक दवाखाना म्हटलं की औषधांचा वास, काढ्यांच्या बाटल्या असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण हे चित्र बदलून दाखवलंय पुण्यातल्या श्री विश्वानंद चिकित्सालयानं. काय आहे त्यांचं वैशिष्ट्य पाहूयात एका विशेष रिपोर्टमधून. आपल्या 18 वर्षांच्या अनुभवानं वैद्य अनिल बनसोडे आणि नीलम बनसोडे यांनी पुण्यात हडपसर परिसरात मगरपट्टा इथं साकारलंय सुसज्ज आणि परिपूर्ण असं हे श्री विश्वानंद चिकित्सालय. इथली औषधं आणि उपचाराची साधनं अद्ययावत आहेतच, त्याचबरोबर इथं परिपूर्ण उपचारही होतात. अचूक निदान आणि परिपूर्ण उपचार यामुळे श्री विश्वानंद चिकित्सालयाचा प्रवास यशस्वी झालाय. महाराष्ट्रातलं पहिलं आणि एकमेव सुसज्ज आयुर्वेदिक रुग्णालय असा लौकिकही पुण्यातल्या या श्री विश्वानंद चिकित्सालयाला मिळालाय. आयुर्वेदाने नुसतंच आजार आला आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट किंवा त्याच्यासाठी कुठली औषधे अशी नाही सांगितलं, आधी तुम्ही बरेच राहा, आजारी पडूच नका, हे मेन आहे. आणि ह्याच्यासाठी अनुषंगाने आयुर्वेदाच्या दृष्टीने आता हे आपण जे पंचकर्म सेंटर किंवा विश्वनाथ चिकित्सालय आहे ते आपण हे सुसज्ज, म्हणजे मला वाटतं की भारतामधलं किंवा महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं ओपीडी बेसचं हे आयुर्वेदिक चिकित्सालय आहे, ज्याच्यामध्ये आपण औषधी चिकित्सा, पंचकर्म, पूर्ण सर्व जे पंचकर्म सांगितले ते आपण इथे करतो. आत्ता ते आपण बघितलेच आहे. त्याच्याचबरोबर औषधी निर्माण आपण इथेच आपण स्वतः औषधी करतो निर्माण, आणि ती औषधं आपण रुग्णांना देतो. वैद्य अनिल बनसोडे हे श्री विश्वानंद चिकित्सालयाचे सर्वेसर्वा. वैद्य बनसोडे यांनी 18 वर्षांपूर्वी श्री विश्वानंद चिकित्सालयाची स्थापना केली. प्राचीन आयुर्वेदाचा सुयोग्य वापर करत त्यांनी विविध आजारांवर यशस्वी उपचार केले. आजारी पडल्यावर किंवा रोग झाल्यावर आपण उपचार घेतोच, पण निरोगी कसं राहायचं हे आयुर्वेद शिकवतो. निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदात काही कर्म सांगितली आहेत. ती सर्व कर्म श्री विश्वानंद चिकित्सालयात केली जातात. विश्वानंद आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये गेले 18 वर्षापासून जे काय मी ट्रीटमेंट करतो, हे माझे सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर, माझे गुरु राजवैद्य समीर जमदनी सरांनी जे आम्हाला नाडी परीक्षा सांगितलेली आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये जी निदान सांगितले ते नाडी परीक्षेचं निदान सांगितलेलं आहे. नाडी परीक्षा केल्यानंतर त्या रुग्णाला आजार काय, त्याच्याबरोबर त्याला चिकित्सा काय करायची, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी ही चिकित्सा आयुर्वेद शास्त्रांनी दैवोपाश्रय चिकित्सा म्हणून, हे आपण जी नाडी बघतो ही आपल्या शरीराची नाडी नाही बघत, आपण आपल्या आत्म्याची नाडी बघतो. कारण की कुठलाही आजार येतो तो कर्मानुसार येतो. तुम्ही मागं काय कर्म केलं असेल ते कर्म घेऊन तो आजार आलेला आहे. कारण नाही तर सगळ्यांना सारखाच आजार आला असता ना. मग आपण ते कर्म म्हणजे तिथंपर्यंत त्या आत्म्यापर्यंत जाऊन त्याच्या शरीरातले जे काही दोष असतील घेऊन आलेलं कर्म घेऊन, तर त्याच्यानुसार ते ट्रीटमेंट येते. मधुमेह, दमा, उच्च रक्तदाब असे दीर्घकालीन आजार, स्त्रियांचे आजार, अपचन, पित्त, आतड्यातील जखमा असे पोटाचे आजार, हृदयासंबंधीचे विकार आणि मणक्याचे, सांध्याचे आजार अशा अनेक आजारांवर श्री विश्वानंद चिकित्सालयात उपचार केले जातात. श्री विश्वानंद चिकित्सालयाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे श्री विश्वबीज संस्कार केंद्र. श्री विश्वबीज संस्कार केंद्रात गर्भसंस्कार केले जातात. श्री विश्वानंद आयुर्वेदिक चिकित्सालय यामध्ये आपण योगा आणि संस्कार ही सुविधा देत आहोत. स्पेशली गर्भिणी मातांसाठी पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत योग्य असे संस्कार त्या बालकावर केले जावेत, यासाठी विविध सेशन्स आपण घेत आहोत. त्यासाठी आपण मदत घेतो मेडिटेशनची, ध्यानधारणेची, शिवाय प्राणायामांचे वेगळे प्रकार जे गर्भिणी अवस्थेमध्ये केले जातात ते कसे करावेत, घरी काय करावं याचं योग्य मार्गदर्शन, शरीराची लवचिकता राहण्यासाठी योग्य अशी योगासनं इथं शिकवली जातात. आणि यासोबतच आपण ह्याला संगीताची जोड देतो. भारतीय शास्त्रीय संगीताचा चांगला वापर करून गर्भातील बालकाची बुद्धी ही चांगली तयार व्हावी आणि त्याचं मन हे विकसित व्हावं, यासाठी आपण इथे सुप्रजा संस्कार करत आहोत. श्री विश्वबीज संस्कार केंद्रात 1 ते 9 महिन्याचे विशेष संस्कार वर्ग चालवले जातात. डॉक्टर नीलम बनसोडे यांचं मार्गदर्शन आणि सल्लाही दिला जातो. योगासनं शिकवली जातात.
प्रसूतीनंतर आईनं आणि बाळानं 2 ते 3 महिने काय काळजी घ्यावी, नवजात बालकाचं मालिश आणि इतर मार्गदर्शनही केलं जातं। स्त्रियांसाठीची सांधेदुखी, वजन वाढणं यासारख्या आजारांवरही प्रभावी उपचार श्री विश्वबीज संस्कार केंद्रात केले जातात। श्री विश्वानंद चिकित्सालयामध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं नाडी परीक्षण केलं जातं, त्यानंतरच औषधं दिली जातात। शारीरिक समस्येबरोबरच मानसिक अशांती हा देखील आयुर्वेदात विकारच समजला जातो, त्यावरही प्रभावी उपचार पद्धती आयुर्वेदात सांगितली आहे। गंभीर आणि दीर्घकालीन आजारासाठी पंचकर्म शुद्धी आवश्यक असते। त्याचबरोबर कोणताही आजार नसणाऱ्या व्यक्तीनं देखील स्वस्थ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी पंचकर्म करून घ्यावं असा सल्ला वैद्य अनिल बनसोडे देतात। पंचकर्म काय करतं तर पंचकर्म म्हणजे तुमच्या शरीरातले जे सगळे जे विषय ते बाहेर टाकायला मदत करतं। आता उदाहरण देतो मी, समजा एका ठिकाणी मशीन आहे आणि ती मशीन कचरा करते, पंचकर्म। पण आता काय होतं, ती मशीन तर कचरा करतेच आहे, पुन्हा कचरा होणार आहे। मग औषधी चिकित्सा काय करते तर तुमच्या शरीरात सिस्टीममध्ये जे काही खराबी आले ती सिस्टीम चांगलं करण्याचं काम ती औषधं करते आणि असलेलं टॉक्सिक बाहेर काढण्याचं काम पंचकर्म करते। म्हणजे तुमची सिस्टीम, तुमची मशीन, तुमच्या शरीरातल्या सगळ्या गोष्टी चांगल्या कार्यातून पुढे आजार ह्या दृष्टीने येत नाही। आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलं आहे, चरकामध्ये पूर्ण पंचकर्म करायला 392 दिवस लागतात, पण तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे। तर त्यासाठी कुठला आजार आहे त्यासाठी जे महत्त्वाचं स्पेसिफिक तेवढंच आपण ते करावं आणि त्यासाठी असणारं औषध त्यानुसार द्यावं। आरोग्यपूर्ण जीवन कसं जगावं याचे उत्तम धडे आयुर्वेदात सांगितले आहेत। श्री विश्वानंद चिकित्सालयाची आयुर्वेद उपचार पद्धती रोगमुक्त जीवन जगायला मदत करते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।